कर्जत तालुक्यातील रायगड जिल्हा परिषदेच्या खाड्याच्या पाडा या शाळेतील विद्यार्थ्यांनी आपले शिक्षक यांचे मार्गदर्शन घेऊन ॲनिमेटेड व्हिडिओ बनवले आहेत. ग्रामीण खाड्याचा पाडा शाळेत अवतरली असून विद्यार्थ्यांनी कार्यशाळेत बनवले स्वतःचे ॲनिमेटेड व्हिडिओचे कौतुक होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देत रायगड जिल्हा परिषद शाळा खाड्याचा पाडा शाळेने केला आहे. या शाळेच्या विद्यार्थ्यांनी आपले शिक्षक संतोष नाटीकर यांचे मार्गदर्शन घेऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्सद्वारे ॲनिमेटेड व्हिडिओ निर्मिती केली आहे. या विषयावरील कार्यशाळेचे यशस्वी आयोजन केले होते. या आगळ्या वेगळ्या कार्यशाळेत इयत्ता 3री, 4थी व 5वीच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. कार्यशाळेचे मार्गदर्शन शाळेचे शिक्षक संतोष देवेंद्र नाटीकर यांनी केले. त्यांनी विद्यार्थ्यांना एआयचा वापर करून केवळ काही मिनिटांत आकर्षक शैक्षणिक ॲनिमेटेड व्हिडिओ कसे तयार करता येतात याचे प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. या विद्यार्थ्यांनी स्वतः एआयच्या साहाय्याने विविध विषयांवरील ॲनिमेटेड व्हिडिओ तयार केले. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव घेताना विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि शिकण्याची उत्सुकता विशेष लक्षवेधी ठरली. ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेत शिकणारे विद्यार्थी आता कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा आत्मविश्वासाने वापर करत असल्याचं या उपक्रमातून दिसून आलं. कार्यशाळेत तयार झालेले विद्यार्थ्यांचे व्हिडिओ तसेच संपूर्ण कार्यशाळेचा विशेष व्हिडिओ लर्न विथ संतोष नाटीकर या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध आहे. या माध्यमातून इतर विद्यार्थी, शिक्षक आणि पालक यांना देखील एआय आधारित शिक्षणाची प्रेरणा मिळणार आहे. नमस्कार, मी संतोष नाटीकर. मी कार्यरत आहे रायगड जिल्हा परिषद प्राथमिक शाळा खाड्याचा पाडा येथे, तालुका कर्जत, जिल्हा रायगड. आमच्या शाळेमध्ये दिनांक 6 ऑगस्ट रोजी विद्यार्थ्यांसाठी 3री, 4थी, 5वीच्या विद्यार्थ्यांसाठी एक कार्यशाळा घेण्यात आली, ज्याच्यामध्ये एआयच्या साहाय्याने ॲनिमेटेड व्हिडिओ कसे बनवावेत याबद्दल त्यांना मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक देण्यात आलं आणि ते मार्गदर्शन मीच दिलं. तर विद्यार्थ्यांचा प्रतिसाद हा अप्रतिम होता. त्यांच्या ज्या कल्पकता होत्या त्या सर्व कल्पकता आपल्याला त्यांनी बनवलेल्या व्हिडिओमधून दिसून आल्या. प्रॉम्प्ट कसे द्यावे, कोणते ॲप्लिकेशन वापरावे, हे सगळं बेसिक नॉलेज विद्यार्थ्यांना अवगत झालं आहे, समजलं आहे. घरी जाऊन त्यांनी पालकांना सांगितल्यावर पालकांनाही या गोष्टीचा खूपच आनंद झाला. तसं आम्ही दैनंदिन जीवनातही भरपूर एआय वापरतो. जसं आमचा रोजचा गृहपाठ म्हणा, आमच्या सराव चाचण्या या एआय जनरेटेड असतात की जेणेकरून आम्हाला एआयची मदत होते. मात्र विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये जेव्हा कल्पकतेचा प्रश्न येतो तेव्हा एआयने ॲनिमेटेड व्हिडिओ निर्मिती हे काहीतरी नवीनच आहे. ते सगळे विद्यार्थ्यांचे व्हिडिओ आमच्या यूट्यूब चॅनलवर आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि मला वाटतं आपल्या जिल्ह्यातल्या, तालुक्यातल्या नव्हे तर पूर्ण राज्यभरातल्या विद्यार्थ्यांसाठी ही अशी कार्यशाळा घेण्यात आली पाहिजे आणि त्यांना ह्या गोष्टी अवगत करून दिल्या पाहिजेत की हे जे अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे ते त्यांना किती मदत करू शकतं आणि त्यांच्या कल्पनांना कुठपर्यंत विस्तार देऊ शकतं. आणि आम्ही पुढेसुद्धा असाच प्रयत्न करून मुलांना जे आत्ता त्यांच्या आयुष्यामध्ये बदल करू शकतं त्या गोष्टी शिकवण्याचा प्रयत्न करू. आणि तुम्ही सगळ्यांनी याची दखल घेतली त्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप आभार. आणि आपण पुन्हा नक्की भेटू आणि आम्ही असेच भरपूर प्रयत्न नवीन करू. कर्जत लाईव्हसाठी रामदास माळी, कशे.